ओके, तर सुरुवात करूया. बघा बाळांनो, प्रॉब्लेम सोडवत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. फायनल अकाउंटमध्ये प्रॉब्लेम सोडवत असताना मेजर पोस्टिंग आपल्याला जे करायचं आहे ते 3 गोष्टींमध्ये करायचं आहे. एक आहे ट्रेडिंग अकाउंट, दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिसरा आहे बॅलन्स शीट. ओके, मी काय सांगतो ते व्यवस्थित आहे का? इथनं पुढं हेच वाक्य मी लेक्चर संपेपर्यंत फॉलो करणार आहे. आता जो मी एक रूल सांगतो तुम्हाला, एक नियम सांगतो, या नियमाला धरून आपल्याला सगळं पोस्टिंग करायचं आहे. नियम असा आहे की आपल्याला 3 अकाउंटमध्ये सगळं पोस्टिंग करायचं आहे. नंबर 1 आहे ट्रेडिंग अकाउंट, नंबर 2 आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नंबर 3 आहे बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंटला फॅक्टरीमध्ये होणारे सगळे खर्च रेकॉर्ड करणार. ट्रेडिंग अकाउंटला फॅक्टरीमध्ये होणारे सगळे खर्च आपण रेकॉर्ड करणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ऑफिसमध्ये होणारे सगळे खर्च आपण रेकॉर्ड करणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ऑफिसमध्ये होणारे सगळे खर्च आपण रेकॉर्ड करणार. नंबर 3, बॅलन्स शीटला सगळ्या असेट्स आणि लॅबिलिटीज रेकॉर्ड करणार. असेट्स म्हणजे आपली मालमत्ता संपत्ती, लॅबिलिटीज म्हणजे आपली कर्ज आणि देणी. याचाच वापर करून संपूर्ण प्रॉब्लेम आपण सोडवायचा आहे. कशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा आहे तर बघा, हे तुमचं पुस्तक आहे. पुस्तकामध्ये हा पेज नंबर आहे 27 पेजवर प्रॉब्लेम नंबर आहे इथं हा 2. हा प्रॉब्लेम आज आपल्याला इथं बघायचा आहे, कशा पद्धतीने सोडवायचा आहे. बघा, मी प्रॉब्लेमचं पहिला वाचन करतो. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स गिवन बिलो, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड पीएल अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2019 अँड द बॅलन्स शीट ऑन दॅट डेट ऑफ शिल्पा अँड कॅटरीना. ओके, सो 2 पार्टनर आहेत, एकाचं नाव आहे शिल्पा, दुसऱ्याचं नाव आहे कॅटरीना. तर यांचं एक फायनल अकाउंट तुम्हाला बनवायचं आहे. फायनल अकाउंट म्हणजे काय, तर ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट आणि बॅलन्स शीट. इथे एक ट्रायल बॅलन्स दिला म्हणून हा एक तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. आता ट्रायल बॅलन्स मध्ये काय बघायचं आपल्याला, तर व्यवस्थित लक्ष द्या. ट्रायल बॅलन्स मध्ये 2 बाजू असतात. नंबर 1 असते डेबिट, नंबर 1 असते डेबिट. मी जस्ट त्याला थोडंसं हायलाइट करतो. येस, तर ही ट्रायल बॅलन्स मध्ये पहिली साइड आहे डेबिट साइड आणि इकडे दुसरी बाजू आहे ट्रायल बॅलन्स मध्ये मित्रांनो क्रेडिट साइड. ओके, हा दिलेला आहे तुमचा इथं ट्रायल बॅलन्स. ओके, आणि या ट्रायल बॅलन्सला एक आहे डेबिट साइड, एक आहे क्रेडिट साइड. डेबिटला काहीतरी पॉइंट लिहिलेले आहेत, त्याची अमाऊंट लिहिलेली आहे. क्रेडिटला इथं काही पॉइंट लिहिलेले आहेत, त्याची अमाऊंट इकडे लिहिलेली आहे. ओके, सोडून द्या. याच्या खाली काही ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. प्रॉब्लेमच्या खाली दरवेळेला काही ऍडजस्टमेंट दिलेले असतात. आता ऍडजस्टमेंट म्हणजे काय, तर ऍडजस्टमेंट बघा, आणि ऍडजस्टमेंट कशा कशाला आहे त्याला आपल्याला तिथे टिक मार्क करून ठेवायचे. ज्यांच्याकडे पुस्तक आहे ते करू शकतात किंवा जस्ट इथं बघा. पहिली आहे द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ऍट 58,000 ऑन 31 मार्च 2019. हा क्लोजिंग स्टॉक दिलाय, ह्याला काही टिक मार्क करण्याची गरज नाही, सोडून द्या. नंबर 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत, ज्यामध्ये एक आहे रॉयल्टी, एक आहे इथं रॉयल्टी आणि दुसरा आहे वेजेस. ओके, तर इथं बघा रॉयल्टीज आणि वेजेस कुठं दिलेले आहेत, तर इथं बघा पहिल्यांदा वेजेस दिलेले दिसतात. ओके, इथं पहिल्यांदा तुम्हाला वेजेस दिलेले दिसतात, तर याला वेजेसला तुम्ही इथं टिक मार्क करून घ्यायचं. या पद्धतीनं वेजेसला मी इथं स्टार करून ठेवतो, नंबर 1. आणि काय रॉयल्टीज. ओके, रॉयल्टीज इथनं लास्ट शेवटून 2 नंबर आहे, तर याला पण एक आपण टिक मार्क करून ठेवूया रॉयल्टीज. ओके, ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला टिक मार्क केलं. वेजेसला एक आहे, रॉयल्टीला एक आहे. ओके, नंबर 3, सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स. सॅलरीज ऍडव्हान्स मध्ये पे केला. सॅलरीज कुठं आहे का बघा, यस इथं आहे, याला एक टिक मार्क करून ठेवूया आपण. सॅलरीजला एक ऍडजस्टमेंट आहे. देन नेक्स्ट वन, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 1,000, आरडीडी 3% ऑन सन्ड्री डेटर्स. ओके, तर डेटर्सला काहीतरी ऍडजस्टमेंट दिसते. डेटर्स कुठं आहेत बघा, डेटर्सला एक टिक मार्क करून ठेवूया. ओके, डेटर्सला एक टिक मार्क करून ठेवूया इथं, याला एक ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे, देन लास्ट लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला. ओके, तर लँड बिल्डिंग आणि फर्निचर कुठं आहे बघा, तर लँड बिल्डिंग इथं पहिल्या नंबरला आहे, त्याला एक मी टिक मार्क करतो. आणि दुसरा आहे फर्निचर, याला पण एक टिक मार्क करतो. तर ज्याला ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला आपण इथं टिक मार्क केलेले आहेत. आणि आता जस्ट प्रॉब्लेम सोडवायचा आहे. प्रॉब्लेम सोडवताना एकदा का लॉजिक तुम्हाला समजलं बाळांनो, एक 2-3 प्रॉब्लेम समजले की तुम्हाला कळेल की मार्ग आपला कसा आहे, कुठल्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आणि देन तिथनं पुढं तुम्ही माझ्या अगोदर प्रॉब्लेम सोडवून ठेवाल. फक्त मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, माझं हे सगळ्यांना प्रॉमिस आहे की जर तुम्ही व्यवस्थित आहे का, जर तुम्ही 5 प्रॉब्लेम व्यवस्थित पद्धतीनं पहिले कंप्लीट केले, 5 प्रॉब्लेम व्यवस्थित जर तुम्ही व्यवस्थित बघितले, तर ऑटोमॅटिकली 6वा प्रॉब्लेम हा माझ्या अगोदर तुम्हाला सोडवायला येईल 100%.
फक्त कॉन्सन्ट्रेशन असणं आता गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त याच्यावर लक्ष द्या. ज्यांनी आखलंय त्यांनी लिहून घ्या, ज्यांनी आखलेलं नाही त्यांनी फक्त बघा. तर आपली अकाउंट कुठली कुठली आहेत? तर पहिला आपण बोलतो ट्रेडिंग अकाउंट एक आहे. ट्रेडिंग अकाउंटला आपण सगळे फॅक्टरीचे खर्च लिहिणार. त्यानंतर दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तिसरा आहे आपल्याकडे हे पार्टनर्स कॅपिटल, याला काही जास्त व्यवहार येत नाहीत, सोडून द्या. आणि चौथा आहे आपल्या इथं बॅलन्स शीट. तर या 4 गोष्टी आपल्याकडे इथं आहेत आणि इथं पॉइंट आहे. सो स्टार्ट करूया. स्टार्ट करताना पोस्टिंगला पहिल्यांदा डेबिट बाजूपासून सुरुवात करूया. पहिला पॉइंट डेबिट बाजूला दिलाय तो आहे आपला लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 37,800 रुपये. ओके, लँड अँड बिल्डिंग मित्रांनो, लँड म्हणजे रिकामी जागा, बिल्डिंग म्हणजे इमारत, तुम्हाला समजते. तर रिकामी जागा, इमारत या सगळ्या गोष्टी आपल्या काय असतात? ही आपली संपत्ती आहे, मालमत्ता आहे, असेट आहे. तर याला लिहावं लागेल कुठं? बॅलन्स शीटला असेट बाजू आहे त्या तिथं. तर बघा या बॅलन्स शीटला मी त्याला लिहिणार असेटला नंबर 1. आणि बघा इथं अमाऊंटचे 2 कॉलम दिसत आहेत. हा एक कॉलम तुम्हाला दिसतोय, हा दुसरा कॉलम दिसतोय, हा पण अमाऊंटचा 1 दिसतोय, हा 2 दिसतोय. याला म्हणतात मित्रांनो इनर कॉलम. ओके, आणि याला मित्रांनो म्हणतात आउटर कॉलम. इनर आणि आउटर असे 2 कॉलम असतात. इनरला कधी लिहितात आणि आउटरला कधी लिहितात? तर ज्याला ऍडजस्टमेंट आहे, बघा ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते इनरला अमाऊंट लिहितो, ज्याला ऍडजस्टमेंट नाही ते आपण आउटरला लिहितो. सिंपल आहे. ज्याला ऍडजस्टमेंट आहे, ज्याला टिकमार्क करून ठेवले ते इनरला, ज्याला टिकमार्क केलेली नाही, ज्याला ऍडजस्टमेंट नाही ते आउटरला. पहिला पॉइंट आहे लँड अँड बिल्डिंग, संपत्ती आहे, असेट आहे आपली, म्हणून मी त्याला इथं लिहितो. सगळ्यांनी माझ्यासोबत लिहा लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 37,800 रुपये. 37,800 रुपये. पण हा प्रॉब्लेम, सॉरी हा नव्हे, असा प्रॉब्लेम 15 मार्काला तुम्हाला फायनल एक्झामला येतो बोर्डाचा. सगळ्यात जास्त वेटेज कुठल्या याला आहे, सगळ्यात जास्त मार्क कुठल्या प्रॉब्लेमला आहेत, तर ते फायनल अकाउंटला आहेत. त्यासाठी फायनल अकाउंट नंबर 1 आपल्याला महत्वाचा आहे. नंबर 2, फायनल अकाउंट जर समजलं तर पुढचे टॉपिक इझी वे मध्ये समजतील, जास्त चांगल्या पद्धतीने समजतील. सो फायनल अकाउंट समजणं गरजेचंच आहे. याला कुठलाही पर्याय उपलब्ध नाही, याला ऑरला वगैरे काय टाकता येत नाही. चलो, तो दुसरा पॉइंट आहे फर्निचर. फर्निचर बघा, फर्निचर म्हणजे ऑफिस मधलं फर्निचर असू दे, घरामधलं फर्निचर असू दे, संपत्ती आहे, मालमत्ता आहे आपली ती. तर ती आहे किती रुपये? 17,250. याला टिकमार्क केलंय तर इनरला लिहूया फर्निचर 17,250 असेटलाच. याला लँड अँड बिल्डिंगला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा फर्निचर 17,250. ओके, फर्निचर लिहिले आपण 17,250. इनरला का लिहिलं, आतल्या अमाऊंट कॉलमला का लिहिलं? कारण ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते आपण इनरला लिहितो, ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते आपण इनरला लिहितो. चलो, तर फर्निचर लिहून झाला असेल. तिसरा पॉइंट सन्ड्री डेटर्स, अमाऊंट आहे 40,000. डेटर्स म्हणजे कोण? डेटर्स म्हणजे आपलं गिराईक, आपले कस्टमर्स, ज्यांना तुम्ही उधारीवर माल विकलेला आहे. ओके, डेटर्स म्हणजे ते लोक त्यांना उधारीवर माल विकलाय, आणि ज्याला उधारीवर आपण माल विकलाय त्याच्याकडनं त्याचे पैसे यायचे आहेत. तर जी गोष्ट यायची असते, जे पैसे मिळणार असतात, त्याला आपण बाळांनो म्हणतो काय? असेट. तर डेटर्स ही तुमची असेट आहे, मालमत्ता आहे, संपत्ती आहे. त्याला असेटला लिहा. डेटर्स 40,000, त्याला पण इनरला, कारण ऍडजस्टमेंट आहे म्हणून. डेटर्स अमाऊंट आहे याची मित्रांनो 40,000. ओके, डेटर्स अमाऊंट आहे याची 40,000. एकदम सिंपल वे मध्ये समजून घेऊया. यातल्या सगळ्या गोष्टी आहेत अशा रिपीट होतात प्रॉब्लेम मध्ये. पहिले 5 प्रॉब्लेम मी मग सांगितल्या पद्धतीनं महत्वाचे आहेत. तर डेटर्स लिहिला आपण लास्टला, आता इनरला 40,000 रुपये. नंबर 3 झालं. नेक्स्ट स्टॉक दिलाय. इथं तारीख आहे बघा 1/4/2018, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीची तारीख आहे. स्टॉक अमाऊंट आहे 65,000. सुरुवातीचा स्टॉक, सुरुवातीचा स्टॉक म्हणजे त्याला म्हणतो ओपनिंग स्टॉक. आणि स्टॉक या सगळ्या गोष्टी म्हणजे माल वगैरे कुठं असतं? फॅक्टरीत असतं. फॅक्टरीच्या आपण सगळं कुठं लिहितो? ट्रेडिंग अकाउंटला. तर इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सगळ्यांनी लिहा टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक अमाऊंट आहे याची 65,000. आउटरला लिहा याला ओपनिंग स्टॉक अमाऊंट आहे 65,000.
ठीक आहे. माल, मटेरियल या सगळ्या गोष्टी कुठं असतात? या सगळ्या गोष्टी फॅक्टरीत असतात. फॅक्टरीचे खर्च कुठल्या अकाउंटला लिहितो? ते आपण ट्रेडिंगला लिहितो, म्हणून ओपनिंग स्टॉक लिहिला आपण ट्रेडिंग अकाउंटला. चलो नेक्स्ट वन, बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय? बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे, म्हणजे तोटा. ज्यांना उधारीवर तुम्ही माल विकला की बाबा ते पैसे देतील लोक, असं समजून चांगल्या मनाने तुम्ही माल विकला, पण त्या लोकांनी काही पैसे तुम्हाला दिलेच नाही, त्यांनी तुमचे पैसे बुडवले. पैसे बुडलेत म्हणजे बॅड डेट्स. किती रुपये बुडले? 400 रुपये बुडले. बुडलेले पैसे म्हणजे तोटा असतो, एक लॉस आहे आपला तो. आणि हे जे लॉसेस आहेत हे लिहितो पीएलच्या डेबिटला. हे जे लॉसेस असतात हे आपण लिहितो पीएलच्या डेबिटला. याला लिहा टू बॅड डेट्स, अमाऊंट आहे 400 रुपये. टू बॅड डेट्स, अमाऊंट आहे 400 रुपये. बुडलेले पैसे, लॉस, तोटा, सगळे तोटे, सगळे खर्च डेबिटला येतात, सगळे इन्कम, सगळे प्रॉफिट क्रेडिटला येतात. तर हे बॅड डेट्स आपण लिहिले पीएलच्या डेबिटला. टू बॅड डेट्स, अमाऊंट आहे 400 रुपये. एकदम स्लोली जाऊया, इच अँड एव्हरी पॉइंट समजून घ्या. या सगळ्या गोष्टी आहेत तशा येणार आहेत. नेक्स्ट वन, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, अमाऊंट आहे 4000. प्रिंटिंग, स्टेशनरी हे सगळं ऑफिसमध्ये लागतं, बरोबर आहे. ऑफिसमध्ये क्लार्क असतात, अकाउंटंट असतात, अन्य इतर कार्यालयीन कामकाज करणारे लोक असतात, त्यांना प्रिंट काढावी लागते, स्टेशनरी लागते. तर हा खर्च आहे जो ऑफिसमध्ये होईल. ऑफिसमध्ये होणारे खर्च आम्ही लिहितो पीएल ला. पीएल म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला. तर इथं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, अमाऊंट आहे 4000. जस्ट तुम्हाला तिथं वाचायचं आहे काय दिले प्रॉब्लेम मध्ये आणि इथं लिहायचं आहे. ओके, तर हे सोपं म्हणजे आहे की जस्ट तिथं बघायचं आहे आणि इथं लिहायचं आहे. पण लिहित असताना का एखादी गोष्ट पीएल लाच लिहायची, का एखादी गोष्ट ट्रेडिंगलाच लिहायची, का एखादी गोष्ट असेट लॅबिलिटी लाच लिहायची, याच्या मागे काय लॉजिक आहे ते समजून घ्यायचंय. त्याच्यासाठी हे आपलं इथं चालू आहे. जस्ट बोर्डवर बघून, स्क्रीनवर बघून खाली लिहिणं हे आपलं काम नाहीये. तर लॉजिक समजून घेणं तुम्हाला म्हणजे अपेक्षित मला इथं आहे. ओके, सो द नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट पॉइंट आहे वेजेस. वेजेस म्हणजे मित्रांनो पुन्हा एकदा अर्थ सांगतो, परवा सांगितलेला. फॅक्टरीमध्ये जे कामगार काम करतात, फॅक्टरीमध्ये जे कामगार काम करतात त्यांना दिला जाणारा जो पगार आहे ना, त्याला म्हणतो आपण वेजेस. ओके, तर हा फॅक्टरीमध्ये होणारा खर्च आहे, जे 3000 रुपये आहेत. फॅक्टरीमध्ये होणारे खर्च आम्ही लिहितो ट्रेडिंगला. तर इथं एक 2 ओळी जागा, 3 ओळी जागा सोडा आणि त्यानंतर लिहा वेजेस. टू वेजेस, अमाऊंट आहे बाळांनो 3000 रुपये. याला ऍडजस्टमेंट आहे, टिकमार्क केले आपण. तर इनरला लिहायचं त्याला 3000 रुपये. टू वेजेस, अमाऊंट आहे 3000. चलो, तर हे पण कम्प्लीट झालं. ऑफिस फॅक्टरीत जे कामगार काम करतात त्यांना दिला जाणारा पगार म्हणजे वेजेस. नेक्स्ट वन आहे सॅलरीज. ओके, नेक्स्ट वन सॅलरीज. सॅलरीज म्हणजे जे ऑफिस मधले कर्मचारी आहेत त्यांना दिला जाणारा जो पगार असतो त्याला सॅलरीज म्हणतात. वेजेस मित्रांनो फॅक्टरीतल्या कामगारांना दिले जातात आणि सॅलरीज ज्या आहेत त्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. ओके, तर सॅलरीज हा खर्च कुठनं होणार? ऑफिसमधनं खर्च होतोय तर आम्ही त्याला लिहिणार पीएल ला. तर ह्या पीएल ला टू सॅलरीज 5000 रुपये. टू सॅलरीज 5000 रुपये. इनरला लिहितोय कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून. ओके, इनरला लिहितोय, तुम्ही सुद्धा व्यवस्थित इनरलाच लिहा. टू सॅलरीज, अमाऊंट आहे 5000. येस, ही पण गोष्ट आपण सॅलरीचं पोस्टिंग पीएलच्या डेबिटला लिहिलंय. लॉजिक समजून घ्या मित्रांनो. देन पुढचा पॉइंट आहे कॅरेज इनवर्ड. ओके, कॅरेज इनवर्ड म्हणजे काय? कॅरेज इनवर्ड चा अर्थ होतो छोटीशी वाहतूक किंवा हमाली. कॅरेज इनवर्डचा अर्थ होतो छोटीशी वाहतूक किंवा हमाली. मित्रांनो कॅरेज इनवर्ड आलं, ओके, कॅरेज इनवर्ड आलं तर ते आपण बाळांनो लिहितो ट्रेडिंग अकाउंटला. हा जो इनवर्ड शब्द आहे ना, इनवर्ड ज्याला मी मधनं रेश मारले, इनवर्ड हा जो शब्द आहे हा आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटला. तर हे कॅरेज इनवर्ड लिहितात ट्रेडिंगला. याला ऍडजस्टमेंटला 1 ओळ खाली जागा सोडा आणि मग लिहा टू कॅरेज इनवर्ड, अमाऊंट आहे 4000 रुपये.
आउटरला लिहूया, त्याला काय ऍडजस्टमेंट वगैरे नाहीये. इन केस माझं काय अक्षर समजलं नाही काय लिहिताना, जनरली असं होणार नाही, पण जर काय इन केस समजलं नाही तर मला मेसेज करून सांगत चला, सो दॅट आपण त्याला एक्सप्लेन करू काय तिथं लिहिलेलं आहे किंवा काय तुम्हाला समजलं नाही तर. ओके, बिन समजता कुठलीही गोष्ट पुढे जाऊ नका. तर कॅरेज इनवर्ड कायम लक्षात ठेवा, कॅरेज इनवर्ड आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटला. मी एक पाठ केल्यागत वाक्य एक बोलत असतो, कुठले कुठले खर्च ट्रेडिंगला येतात, तर मी बोलत असतो कायम वेजेस कॅरेज ऑक्ट्रॉय फ्रेट. ओके, वेजेस कॅरेज ऑक्ट्रॉय फ्रेट. यात बघा वेजेस आलं, कॅरेज आलं. चलो, सो ते ट्रेडिंग अकाउंटला आपण लिहिलं. देन नेक्स्ट पुढचा पार्ट आहे सेल्स रिटर्न. ओके, सेल्स रिटर्न आहे 2000. ओके, सेल्स रिटर्न म्हणजे काय, तर बघा बऱ्याच वेळेला आपण माल विकतो, आपण माल खरेदी पण करतो, बरोबर आहे. माल विकतो सुद्धा, माल खरेदी सुद्धा करतो, बरोबर. बऱ्याच वेळेला काय होतं मग माल खरेदी केल्यावर किंवा विकल्यावर की चुकीचा माल आपण खरेदी करतो किंवा चुकीचा माल आपल्याला मिळतो. आपण 10 नग मागवले, त्याच्याऐवजी 11 नग आपल्याला मिळतात. आपण माल मागवताना व्यवस्थित मागवला, प्रवासामध्ये तो काहीतरी खराब झाला, म्हणजे खराब झालेला माल आपल्याला मिळाला. अशा काही गोष्टी घडतात बऱ्याच वेळेला. तुम्ही फॉर एक्झाम्पल डेली लाईफ मध्ये तुम्ही कधी फेस केला असेल, कुठला तरी प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन मागवला आणि तो तुम्हाला चुकीचा वाटला किंवा तुम्हाला आवडला नाही इथं आल्यावर, तर तुम्ही काय करता, त्याला रिटर्न देऊन टाकता, बरोबर आहे. तर हे सेल्स रिटर्न म्हणजे काय, की सेल्स रिटर्न म्हणजे जे सेल्स आहेत आपले, आपली जी विक्री आहे त्यातनं परत आपल्याला जो माल आलेला आहे, 2000चा माल आपल्याला परत आलेला आहे. सेल्स रिटर्न म्हणजे काय, परत आलेला माल, विक्रीनंतर परत आलेला माल. सेल्स रिटर्न सिंपल आहे, सेल्स रिटर्न हे सेल्स मधनं वजा केले जातात. ओके, सेल्स रिटर्न्स मित्रांनो सेल्स मधनं वजा केले जातात. काय करायचं तुम्हाला, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा पहिल्यांदा बाय सेल्स लेस, याच्या खाली लिहा लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 2000. इनरला लिहा 2000, म्हणजे जो काही माल तुम्ही विकला त्यातला 2000चा माल परत आला. सेल्स रिटर्न सेल्स मधनं वजा करायचे, परचेस रिटर्न परचेस मधनं वजा करायचे. हे वाक्य लक्षात ठेवा, सेल्स रिटर्न सेल्स मधनं वजा करायचे, परचेस रिटर्न तुम्हाला परचेस मधनं वजा करायचे. तर सेल्स रिटर्न झालं, परचेस रिटर्न वगैरे जर आलं तर त्यावेळेला आपण बघूया. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे ड्रॉइंग्स मध्ये 2 पार्टनर आहेत, एक आहे शिल्पा, तिचे आहेत 2000, दुसरी आहे कॅटरीना, तिचे आहेत 3000. ओके, तर हे जे ड्रॉइंग्स आहेत ना, ड्रॉइंग आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ड्रॉइंग जे आहेत ते लिहितो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला सगळ्यांनी लिहायचं आहे टू ड्रॉइंग्स. आता 2 पार्टनर आहेत, एक आहे शिल्पा, दुसरी आहे कॅटरीना. तर मी इथं 3 कॉलम आखलेत, कारण 3 जर पार्टनर असतील तर आपलं कमी पडायला नको, म्हणून मी 3 आखून ठेवलंय. तुम्ही सध्या कायम 3 आखलं तरी चालेल, 2 आखलं, पार्टनर किती आहेत बघत चला प्रॉब्लेम मध्ये, त्यानुसार आखलं तरी चालेल. 2000 आणि 3000 अमाऊंट आहे. तर ही ड्रॉइंगची अमाऊंट आपण इथं लिहूया. पहिल्याची आहे 2000, दुसऱ्याची आहे 3000. पहिल्याची आहे 2000, दुसऱ्याची आहे 3000. तर हे ड्रॉइंग्स आहेत. ड्रॉइंग्स आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग्स 2000 3000. ठीक आहे, ड्रॉइंग आलं की ते पार्टनर कॅपिटल अकाउंटला येतं. नेक्स्ट डिस्काउंट अमाऊंट आहे 2030 रुपये. डिस्काउंट मित्रांनो डेबिटला आलेला आहे, आपण ही डेबिट साइड वाचतोय. पहिली गोष्ट, डेबिटला आलेला डिस्काउंट बाळांनो, डेबिटला आलेला डिस्काउंट हा पीएलच्या डेबिटला लिहायचा. डेबिटला म्हणजे डिस्काउंट आलाय याचा अर्थ काय, तर आपण लोकांना डिस्काउंट दिलाय. ओके, म्हणजे तो आपल्यासाठी खर्च आहे. तर डेबिटला आलेला डिस्काउंट पीएलच्या डेबिटला 2030 रुपये, तो इथं लिहून घ्या. सॅलरीजला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा टू डिस्काउंट 2030 रुपये. टू डिस्काउंट 2030 रुपये. ओके, डेबिटला आलेला डिस्काउंट पीएलच्या डेबिटला 2030 रुपये, हे इथं डिस्काउंटचं पोस्टिंग झालेलं आहे. नेक्स्ट पुढचा पॉइंट बघा, ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख. ओके, ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख म्हणजे आपण शाहरुखला काहीतरी पैसे दिले उधारीवर. ओके, आपण शाहरुखला काहीतरी पैसे दिले उधारीवर. आपण पैसे उधारीवर दिले, आता ते पैसे तो कधी ना कधीतरी आपल्याला परत करेल, उधारीवर आपण दिलेत त्याला. मग जे परत मिळणार आहे
ऍडव्हान्स दिलेला जो आहे ती तुमची बाळांनो असेट आहे. याला तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आहे 10,000 रुपये. ओके, याला तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आहे 10,000. डेटर्सला मित्रांनो 4 ओळी जागा सोडा, 1 2 3 4 आणि त्यानंतर लिहा ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख. शॉर्ट फॉर्म लिहू आपण यासारखे. चलो किती 10,000. ओके, 10,000 रुपये दिलेला. बघा, दिलेला ऍडव्हान्स आहे, आपण दिलाय म्हणजे आपल्याला परत मिळेल. परत मिळेल दॅट मीन्स आपली असेट आहे. जी गोष्ट परत मिळणार आहे भविष्यात ती आपली मित्रांनो असेट असते. आणि आता बघा की तुम्हाला असं वाटेल की बरेचसे पॉइंट आहेत, मग हे कसे लक्षात राहणार. तर मित्रांनो 80% पॉइंट जे आहेत प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ते समानच असतात. ठीक आहे, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल, क्लोजिंग स्टॉक, हे बॅक डेट, सॅलरी, वेजेस, कॅरेज हे 100% असणारच. डेटर्स, फर्निचर, लँड बिल्डिंग हे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असतं. जस्ट तुम्हाला पहिल्यांदा म्हणून सांगितलं की पहिले 5 प्रॉब्लेम फक्त तुम्ही जस्ट व्यवस्थित केअरफुली समजून घ्या. देन पुढे ऑटोमॅटिकली तुम्ही माझ्या आधी सुद्धा तिथे काम करू शकाल. देन नेक्स्ट 2 पॉईंट मी एकत्र वाचतो. 2 पॉईंट आहेत. एक आहे कॅश इन हँड आणि दुसरा आहे कॅश ऍट बँक. कॅश इन हँड म्हणजे काय, तर हातामध्ये शिल्लक असलेली रोख रक्कम. ठीक आहे, तर हातामध्ये शिल्लक असलेली रक्कम. आणि कॅश ऍट बँक म्हणजे काय, तर बँकेमध्ये असलेली, बँकेच्या खात्यामध्ये असलेली आपली रक्कम. दोन्ही पण मित्रांनो, दोन्ही पण रोख रक्कमच आहे, म्हणजे दोन्ही पण रक्कमाच आहेत, कॅशच आहे. ओके, एक फक्त बँकेत आहे, एक हातात आहे. कोणत्याही स्वरूपाची कॅश ही मित्रांनो आपली असेट असते. रोख रक्कम ही तुमची मालमत्ता आहे. तर इथं असेटला लिहावं लागेल, मालमत्ता आहे म्हणल्यावर त्याला. तर इथं लिहून घ्या कॅश इन हँड. पहिल्यांदा लिहितो मी, दोन्ही एकदमच लिहितो. आणि कॅश ऍट बँक. ओके, कॅश इन हँड, कॅश ऍट बँक 20,000 आणि दुसरा आहे 8,000. 20,000 आणि दुसरा आहे 8,000. ओके, संपत्ती आहे, मालमत्ता आहे, रोख रक्कम आपली, म्हणून याला आपण लिहिलेलं आहे बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. ओके, सो हे पण कम्प्लीट झालं आपलं कॅश इन हँड, कॅश ऍट बँक. देन नेक्स्ट पुढच्या पॉइंट कडे जाऊया आपण. काय पॉइंट लिहिलाय बघूया. नेक्स्ट आहे इंटरेस्ट. अमाऊंट आहे 1,000. बघा, डेबिटला व्याज आलेला आहे. इंटरेस्ट म्हणजे व्याज. डेबिटला आलेला इंटरेस्ट आपण पीएलच्या डेबिटला लिहितो बाळांनो. का पीएलच्या डेबिटला लिहितो, व्याज दिलंय म्हणजे खर्च आहे. डेबिटला आले याचा अर्थ तो खर्च आहे. तर व्याज देणं वगैरे या गोष्टी कुठनं चालतील, फॅक्टरीतनं चालतील का ऑफिसमधनं चालतील. ऑब्व्हियसली हे व्यवहार बँकेच्या रिलेटेडचे व्यवहार आहेत, हे ऑफिसमधनं होतील. त्यामुळं हे इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे पीएलच्या डेबिटला टू इंटरेस्ट 1,000. टू इंटरेस्ट अमाऊंट आहे 1,000. टू इंटरेस्ट अमाऊंट आहे 1,000. तर ही पण पॉइंट आपण इथं कंप्लीट केलेला आहे. टू इंटरेस्ट लिहिले पीएलच्या डेबिटला 1,000 रुपये. चलो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे कमिशन. कमिशन बाळांनो आहे 2,000. सेम परत एकदा तेच, कमिशन दिलंय. कमिशन देणं हा खर्च आहे. हा कुठनं होईल, फॅक्टरीतनं का ऑफिसमधनं, तर हा ऑब्व्हियसली ऑफिसमधनं होणार. तर इथं इंटरेस्टच्या खालीच लिहा टू कमिशन. टू कमिशन याची अमाऊंट आहे दिलेली बाळांनो 2,000 रुपये. याची अमाऊंट दिली 2,000 रुपये. तर दिलेला आहे म्हणजे खर्च पीएलच्या डेबिटला. देन त्यानंतर आहे पुढे रॉयल्टीज. रॉयल्टीज समजून घ्या. रॉयल्टी म्हणजे काय, तर शासनाला उत्पादन करण्यासाठी काही कर द्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल तुमचा बिझनेस जर वाळू किंवा खणकाम या रिलेटेड असेल, तुमचा बिझनेस जर नदीच्या काही रिलेटेड असेल, नैसर्गिक साधन संपत्तीच्या रिलेटेड जर काही कुठला बिझनेस असेल, तर तुम्हाला शासनाला रॉयल्टी द्यावी लागते, कर द्यावा लागतो. आणि हा प्रोडक्शनसाठी दिला जातो, उत्पादनासाठी दिला जातो. त्यामुळे हा खर्च आहे. आणि हा आपल्याला लिहायचा आहे ट्रेडिंगला. का, तर उत्पादनाशी संबंधित आहे म्हणून. तर इथं ट्रेडिंगला लिहा, इथं ट्रेडिंगला लिहा टू रॉयल्टीज. टू रॉयल्टीज अमाऊंट आहे याची 2,000. इनरला लिहा 2,000 रुपये. इनरला लिहा 2,000 रुपये. रॉयल्टीज खर्च आहे,
इनरला का लिहिलं, कारण त्याला टिकमार्क केले, त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट तिथं दिलेली आहे म्हणून आपण ते इनरला लिहिले. रॉयल्टीज 2000. ओके, नेक्स्ट लास्ट पॉइंट बघूया. लास्ट पॉइंट आहे परचेस अमाऊंट दिले 50,000, खरेदी केली आहे 50,000ची. परचेसेस मित्रांनो आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, ओपनिंग स्टॉकच्या खाली लिहा सगळ्यांनी टू परचेसेस. टू परचेस अमाऊंट आहे 50,000. टू परचेस अमाऊंट आहे 50,000. इनरला लिहिले. परचेस आणि सेल्स कायम पहिल्यांदा इनरला लिहायचे बाळांनो. तर एवढं पोस्टिंग आपण इथं कम्प्लीट आता केलंय. डेबिट साईड जी आहे ती इथं पूर्ण केलेली आहे. मला एकदा जस्ट तुम्ही सांगा, मी एक्सप्लेन इथं माझ्या ह्याच्यानुसार करत चाललेलो आहे. तुम्हाला मी जे एक्सप्लेन करतोय, हे जे आपण इथं काम आता करतोय, हे समजलंय का डेबिट साईड? तर समजलं असेल, काही कोणाला डाऊट नसेल यामध्ये तर आपण पुढे जाऊया. जर समजलं नसेल तर मला सांगा, तशा पद्धतीने आपण हे करूया. प्रतीक हो म्हणतोय, अथर्व कुलकर्णी समजलंय, आदित्य यस म्हणतोय, ओके. अथर्व जाधव समजलेला आहे, सानिका, सृष्टी, गायत्री, अनुजा, श्वेता, अनु जाधव, साक्षी देसाई, सानिका, ऋतुजा पवार, प्राची, सुदर्शन पवार, सृष्टी महाडिक, हर्षदा, अस्मिता समजलंय म्हणतात. ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. ऋतुजा मधने यस. ओके, सो बऱ्यापैकी लोकांना समजलेलं आहे असं दिसतंय. काय हरकत नाही मित्रांनो, डेबिट साईड आपण कंप्लीट केली. पहिलाच प्रॉब्लेम आहे. सगळ्या गोष्टी शेवटच्या प्रॉब्लेम पर्यंत आपण याच स्पीडनं व्यवस्थित शांतपणे सगळ्या गोष्टी बघू. काही त्यामध्ये गडबड आपल्याला नाहीये. डन. चलो आता स्टार्ट करूया आपण क्रेडिट साईड. ओके, क्रेडिट साईडला बघा, पहिल्यांदा पॉईंट तुम्हाला दिलाय कॅपिटल. दोघींचं कॅपिटल दिलंय, शिल्पा आणि कॅटरीनाचं. तर जे कॅपिटल असतं बाळांनो, पार्टनरचं दिलेलं जे कॅपिटल असतं ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहितो. सगळ्यांनी लिहा याला बाय बॅलन्स बीडी. बाय बॅलन्स बीडी. बीडीचा लॉंग फॉर्म आहे ब्रॉट डाऊन आणि सीडीचा लॉंग फॉर्म असतो कॅरीड डाऊन. ओके, तर ब्रॉट डाऊन किती आहे बघा, 45 आणि 45. दोघींचं पण सेम आहे कॅपिटल भांडवल 45. ओके, दोघांचं कॅपिटल जे दिलंय ते आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स बीडी या नावानं 45 आणि 45. ओके, चलो देन नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे बघा, बिल्स पेएबल. बिल्स पेएबलचा अर्थ होतो उसनवारी. ओके, उसनवारी लोकांकडनं आपण जे उसने पैसे वगैरे घेतलेत ते आहे 17,500. उसने पैसे घेणं कर्ज आहे. ओके, आणि कर्ज सगळी आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर पहिल्यांदा सगळ्यांनी 5 ओळीवरनं रिकाम्या सोडा आणि त्यानंतर लिहा लॅबिलिटी बाजूला बिल्स पेएबल 17,500. बिल्स पेएबल 17,500 रुपये बॅलन्स शीटला लिहा. लॅबिलिटी बाजूला कर्ज आहे आपलं. बिल्स पेएबल म्हणजे उसनवारी, लोकांकडनं उसने पैसे आपण घेतलेत जे परत द्यायचे आहेत, कर्ज आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. नेक्स्ट वन दॅट इज बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँक आपल्याला काही फॅसिलिटी देते, याला कॅश क्रेडिट असं सुद्धा म्हणतात. सीसी याचा शॉर्ट फॉर्म आहे. हे पण कर्ज आहे 10,000चं. हे सुद्धा आपल्याला इथंच कर्ज म्हणलं की लॅबिलिटी साईड. तर इथं लिहा लॅबिलिटी बाजूला बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट आहे 10,000. ओके, बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट आहे 10,000. चलो, तर हे पण आपण इथं कंप्लीट केले. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. नेक्स्ट वन पुढचं आहे बघा परचेस रिटर्न. मगाशी आपण काय केलं, सेल्स रिटर्न बघितलं. आता काय आलंय, परचेस रिटर्न. सेल्स रिटर्न आपण सेल्स मधनं वजा केलं, परचेस रिटर्न आपल्याला परचेस मधनं वजा करायचं आहे. ओके, सेल्स रिटर्न सेल्स मधनं वजा केलं, परचेस रिटर्न हे आपल्याला परचेस मधनं वजा करायचं आहे. किती आहे, 1480. तर परचेसेसच्या खाली परचेस आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटला. तर परचेसच्या खाली सगळ्यांनी लिहा लेस रिटर्न्स लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 1480. लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 1480. 1480 होती ना, हा यस, 1480 रुपये आहे.
परचेस रिटर्न परचेस मधनं वजा. ओके, सो हे पण आपण इथं कम्प्लीट केलं. हर्षदास सर याचा नंतर फोटो पाठवा. यस, मी स्क्रीनशॉट ग्रुपला शेअर करेन. ग्रुपला जे नाहीत त्यांनी जॉईन व्हा ग्रुपला. चलो ठीक आहे, परचेस रिटर्न झालं. देन नेक्स्ट आहेत क्रेडिटर्स. क्रेडिटर्स मग अशी मित्रांनो डेटर्स बघितले. डेटर्स म्हणजे कोण सांगितले, तर ज्यांना तुम्ही उधारीवर माल विकलाय आणि पैसे यायचे आहेत. आणि डेटर्सच्या विरुद्ध बाळांनो असतात क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे ते लोक ज्यांच्याकडून तुम्ही उधारीवर माल आणलाय आणि तुम्ही पैसे देणं लागता. बरोबर, तुम्ही उधारीवर जर एखाद्या दुकानातनं माल आणला असेल तर आपण त्यांचे पैसे देणं लागतो. दॅट मीन्स क्रेडिटर्स हे आपलं देणं आहे. देणं म्हणजे कर्ज आहे. कर्जाला आपण अकाउंटिंग मध्ये म्हणतो लॅबिलिटी. तर क्रेडिटर्स किती आहेत, 22,000. तर 22,000 आहे लॅबिलिटी. तर याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहा, क्रेडिटर्स 22,000. सॉरी, क्रेडिटर्स 22,000. ओके, सगळी कर्ज आहेत, देणी आहेत आपली. कर्ज देणी काय आली की आपण बॅलन्स शीटच्या लिहितो लॅबिलिटी बाजूला. तर क्रेडिटर्स इथं आपण कंप्लीट केलं. मुद्दाम स्लो स्पीड ठेवलंय सगळ्यांना समजावं म्हणून. ओके, देन परत बँक लोन. बँक लोन परत कर्ज आहे. बँक लोन म्हणजे बँकेचं काढलेलं कर्ज 15,000चं. कर्ज म्हणलं की लॅबिलिटी साईड इथंच. बँक लोन 15,000. बँक लोन आहे 15,000. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे इंटरेस्ट मिळाला किती, 1,500. इंटरेस्ट मिळाला म्हणजे इन्कम आहे. इंटरेस्ट मिळण्याची वगैरे कामं ऑफिसमध्ये होतात. तर याला आपण लिहायचं आहे पीएल ला. इंटरेस्ट मिळाला, इनडायरेक्ट इन्कम पण आहे तो आपला. तर इथं पीएलच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट अमाऊंट आहे 1,500. अमाऊंट आहे 1,500. बघा, डेबिटला आलेला इंटरेस्ट, डेबिटला आलेला इंटरेस्ट आपण पीएलच्या डेबिटला लिहिला. क्रेडिटला आलेला इंटरेस्ट आपण पीएलच्या क्रेडिटला लिहिला. फरक समजतोय का बघा, इंटरेस्ट तिकडं मगाशी पण होता, इकडं पण होता. ओके, थोडंसं पटकन क्विकली आवरूया. लेस दॅन 1 मिनिट राहिला, कॉल कधी पण कट होईल. देन पुढचा पॉइंट आहे आरडीडी. आरडीडी आहे 1,000 रुपये. आरडीडी पीएलच्या क्रेडिटला आलेला आरडीडी आपण इथंच लिहितो पीएलच्या क्रेडिटला. इथं लिहा बाय आरडीडी. अमाऊंट आहे 1,000. ओके, अमाऊंट आहे 1,000. आणि लास्ट सेल्स आहेत 1,20,000. सेल्स मित्रांनो आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 1,20. ओके, याच्या ऍडजस्टमेंट ज्या आहेत ना त्या उद्या आपण बघूया. याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला शेअर करतो. तुम्ही कसं लिहिले जरा फोटो काढून मला तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून तुमच्या वहीचा मला पाठवा पर्सनली व्हॉट्सअपला. मला म्हणजे दिसेल कशा पद्धतीने तुम्ही लिहिलेलं आहे. तर हे टोटल प्रॉब्लेम आपला होता. येस, तर हे आपण प्रॉब्लेम नंबर 2 बघतोय. काल आपण काय केलं, तर हे जे सगळा ट्रायल बॅलन्स दिलेला होता, हा जो सगळा तक्ता तुम्हाला दिसतोय, या चार्ट मधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पोस्ट केल्या काल. कुठल्या अकाउंटला, तर आपण पोस्टिंग केलं आपलं एक तर ट्रेडिंग अकाउंटला, दुसरं केलंय पीएल ला, तिसरं केलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक आपला आहे त्याला, आणि 4 नंबर आहे आपल्याकडे इथं बॅलन्स शीट. ओके, तर या 4 गोष्टींमध्ये आपण याचं सगळ्याचं पोस्टिंग केलं. ट्रेडिंग अकाउंटला आपण कधी गोष्ट लिहितो, जेव्हा एखादा खर्च फॅक्टरीच्या रिलेटेड असतो, इन्कम फॅक्टरीच्या रिलेटेड असतो, कारखान्याशी संबंधित असतो, तेव्हा तो येतो ट्रेडिंग अकाउंटला. दुसरी गोष्ट, पीएल अकाउंटच्या बाबतीत नियम काय आहे, तर जे खर्च उत्पन्न ऑफिसच्या रिलेटेड असतात त्याला आपण पीएल अकाउंटला लिहितो. बॅलन्स शीटला आपण काय करतो, तर बॅलन्स शीटला आपण असेट्स आणि लायबिलिटीज तिथं रेकॉर्ड करतो. तर हा आहे पोस्टिंगचा आपला नियम. तर याला फॉलो करून आपण काल या सगळ्या गोष्टींचं काय केलेलं आहे, इथं जे तुम्हाला चार्ट दिसतोय याचं पोस्टिंग केलंय. आज तुम्हाला बघायचं आहे ऍडजस्टमेंट. 5 ऍडजस्टमेंट आहेत. या 5 ऍडजस्टमेंट आपल्याला बघायच्यात कशा पद्धतीनं करायच्या, आणि त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम क्लोज कसा करायचा हे पण आज शिकायचं. तर पहिली ऍडजस्टमेंट होती क्लोजिंग स्टॉकची. कायम ही पहिली ऍडजस्टमेंट इथं असते प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. तुमच्या बोर्डाच्या एक्झामला 100% ही जी ऍडजस्टमेंट आहे पहिली ती येणारच आहे. 100% लिहून ठेवा. 100% तुमची ही ऍडजस्टमेंट ठरलेलीच आहे. नंबर 2 दुसरी ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग. ही पण 100% येणारच आहे बोर्डाच्या एक्झामला. ज्यामध्ये काय आउटस्टँडिंग आहे, रॉयल्टीज आणि वेजेस. तर आपण इथं काल टिकमार्क करून घेतलेली, इथं आपण जस्ट टिकमार्क करून घेऊया रॉयल्टीजला. अँड देन दुसरा आहे वेजेसला.
तर आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट फिक्स ठरलेलीच आहे, 100% येणारच. 3 सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ, म्हणजे ज्याला प्रीपेड सॅलरी 2000, ही पण ठरलेली ऍडजस्टमेंट आहे, 100% येणार. सॅलरीजला सुद्धा टिकमार्क करून ठेवूया. वेअर इज द सॅलरीज, कुठे आहेत? इथं आहेत. ओके, तर सॅलरीजला इथे टिकमार्क करून ठेवूया. नेक्स्ट पॉइंट, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स आरडीडी डेटर्सवर ही पण ऍडजस्टमेंट 100% येते. डेटर्सला ऍडजस्टमेंट आपण टिकमार्क करून ठेवूया. डेटर्स आहेत इथं, तर डेटर्सला एक ऍडजस्टमेंट आहे. ओके, देन त्यानंतर आपण बघितलेलं काय, लँड बिल्डिंग आणि फर्निचरला डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. तर इथं लँड बिल्डिंग आणि फर्निचर, हे आहे तुमचं फर्निचर, याला एक टिक मार्क करूया. अँड देन ही आहे लँड बिल्डिंग, याला एक टिक मार्क करूया. चलो, तर आजच्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत ते लक्षात ठेवा बाळांनो, आत्ताच मी सांगतोय ते. क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग, प्रीपेड, बॅड डेट्स आरडीडी आणि डिप्रिसिएशन, या 5 ऍडजस्टमेंट 100% प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असतात. या 5 ऍडजस्टमेंट बोर्डाला आपल्याला येण्याची प्रोबॅबिलिटी किती पर्सेंट आहे? 99.99% या सगळ्या ऍडजस्टमेंट तुम्हाला येणारच आहेत. आणि या एका प्रॉब्लेम मध्ये नाही, तर इथनं पुढे 30 प्रॉब्लेम मध्ये, 25 प्रॉब्लेम मध्ये आपण या शिकणार आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये या बघणारच आहे. तर ऍडजस्टमेंट समजून व्यवस्थित तुम्ही तिथं घ्या. ओके, तर काल आपण काय केलं, पोस्टिंग केलं. तर पोस्टिंग करताना काय केलं, तर एक पॉइंट बघितला जो ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला होता, त्याचं पोस्टिंग आपण इथं ट्रेडिंग पीएल बॅलन्स शीट मध्ये केलं, म्हणजे एका ठिकाणी नोंद केली. आता लक्षात घ्या, प्रत्येक ऍडजस्टमेंटच्या 2 एंट्रीज होतात. प्रत्येक ऍडजस्टमेंटच्या 2 एंट्रीज होतात, म्हणजे 2 नोंदी होतात. काल पोस्टिंग जे ट्रायल बॅलन्स मधलं होतं त्याची एकच नोंद केली, पण ज्या ऍडजस्टमेंट असतात त्याच्या नोंदी किती ठिकाणी होतात? 2 ठिकाणी होतात. लक्षात घ्या पुन्हा एकदा, ऍडजस्टमेंटची नोंद 2 ठिकाणी होते. आणि कुठल्या 2 ठिकाणी होते, कशा पद्धतीने होते, ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे वन बाय वन. तर पहिल्यांदा बघूया ऍडजस्टमेंट नंबर 1. सगळ्यांनी आता ऍडजस्टमेंट कशा करायच्या आहेत ते बघून घ्या. पहिली आहे ऍडजस्टमेंट नंबर 1, जी आहे क्लोजिंग स्टॉकची. काय ऍडजस्टमेंट आहे, जस्ट वाचतो मी, लक्ष द्या. की द स्टॉक इन हँड इज व्हॅल्यूड ॲट 58,000 ऑन 31 मार्च 2019. बघा, 31 मार्च 2019 ही आर्थिक वर्ष संपण्याची तारीख आहे. 31 मार्चला आपलं आर्थिक वर्ष संपतं. त्या दिवशी क्लोजिंग स्टॉक किती आहे आपल्याकडे सांगितले यांनी, तर आपल्याकडे त्या दिवशी क्लोजिंग स्टॉक आहे 58,000चा. ओके, तर क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीमध्ये ऍडजस्टमेंट करताना पहिला इफेक्ट येतो बाळांनो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आपल्याला लिहायचं आहे बाय क्लोजिंग स्टॉक. सगळ्यांनी माझ्यासोबत लिहून घ्या. सगळ्यांनी माझ्यासोबत लिहून घ्या. बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 58,000. हा झाला पहिला इफेक्ट. बघा, ही ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची कायम ठरलेली आहे. पहिली ऍडजस्टमेंट आपल्याला हीच करायची आहे फायनल अकाउंट मध्ये. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला याचा आहे तो पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही आपली असेट असते. दुसरा इफेक्ट याचा काय, तर कोणताही क्लोजिंग स्टॉक ही आपली असेट असते, आपली मालमत्ता असते. तर दुसरा इफेक्ट करायचा आहे तुम्हाला बॅलन्स शीटला, बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. तर असेट बाजूला लिहा क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक 58,000. ओके, तर 2 इफेक्ट केले बघा. पहिला इफेक्ट केला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, पहिला इफेक्ट आपण केला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट आपण केला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. पहिला इफेक्ट केला ट्रेडिंगच्या क्रेडिट बाजूला बाय क्लोजिंग स्टॉक 58,000. दुसरा इफेक्ट आपण केला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला 58,000. तर ह्या ऍडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट आपण पूर्ण केले. ही ऍडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली इथं आहे. जाऊया दुसऱ्या ऍडजस्टमेंटकडे. दुसरी ऍडजस्टमेंट काय आहे, तर दुसरी ऍडजस्टमेंट मी वाचतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेत, रॉयल्टीज 1500 आणि वेजेस 800. एक गोष्ट लक्षात घ्या, आउटस्टँडिंग या शब्दाचा अर्थ नेमका अकाउंटिंग मध्ये काय होतो. तर आउटस्टँडिंग म्हणजे काय, की मुळामध्ये या वर्षातच हे पैसे द्यायला पाहिजे होते, याच वर्षाचं ते देणं आहे, पण आपण ते देऊ शकलेलो नाही, याला म्हणतात आउटस्टँडिंग. काय, पुन्हा एकदा सांगतो की हा जो खर्च आहे म्हणजे रॉयल्टी आणि वेजेस,
याचे जे पैसे आहेत 1500 रुपये 800 रुपये हे मुळात याच वर्षात द्यायला पाहिजेत, कारण ते या वर्षाचे आहेत, बरोबर. पण ते या वर्षात दिलेले आपण देऊ शकलेलो आपण नाही, त्याला म्हणतात आउटस्टँडिंग. ओके, आता हे झालं थेरॉटिकल मिनिंग. थोडंसं आउटस्टँडिंगला काय करूया की साध्या भाषेमध्ये समजून घेण्याचा जस्ट प्रयत्न करूया. बघा आउटस्टँडिंगचा अर्थ काय सांगता येईल तिथं. तर आउटस्टँडिंग म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही रेंटनी राहताय, भाड्याने कुठेतरी एखाद्या इमारतीमध्ये राहताय. मग आता फॉर एक्झाम्पल महिना सुरू आहे सध्या एप्रिल, तर एप्रिल महिन्याचं जे भाडं आहे ते कधी देतो आपण, तर एप्रिल महिन्याचं जे भाडं आहे ते आपण देतो एप्रिल महिन्याच्या शेवट, बरोबर. जास्तीत जास्त पुढचा जो महिना आहे मे महिना, त्याच्या 5 तारखेपर्यंत तुम्ही देणं ते अपेक्षित आहे सर्वसाधारण व्यवहारामध्ये. पण एप्रिल महिन्याचं भाडं तुम्ही जून महिना आला तरी अजून दिलेलं नाही, तर त्यावेळेला हे जे भाडं आहे याला आउटस्टँडिंग म्हणणार. का आउटस्टँडिंग म्हणणार, एकतर ते मागच द्यायला पाहिजे होतं, कारण ते मागचं देणं आहे, पण तरी सुद्धा आजपर्यंत आपण ते देणं दिलेलं नाही, याला म्हणतात आउटस्टँडिंग. एखादी गोष्ट द्यायला पाहिजे होती त्या काळामध्ये सुद्धा ती दिलेली नाही, पण मग ती पुढे आपण काय होतो, आपण दिली नाही याचा अर्थ आपण देणं लागतो, मग त्याला म्हणतात आउटस्टँडिंग. बघा, म्हणजे वापर एखाद्या गोष्टीचा केलेला आहे पण अजून पण पैसे दिले नाहीत, त्याला म्हणतात आउटस्टँडिंग. याच्या विरुद्ध अर्थ असतो प्रीपेडचा. याच्या विरुद्ध अर्थ असतो प्रीपेडचा. बघा आउटस्टँडिंगच्या विरुद्ध कसा, तर ऍक्च्युली वापर त्या गोष्टीचा मी केलेलाच नाही तरी सुद्धा ऍडव्हान्स मध्ये त्याला पैसे देऊन ठेवले, याला म्हणतात प्रीपेड. आउटस्टँडिंग म्हणजे काय, वापर केला पण पैसे दिलेले नाहीत. आणि प्रीपेड म्हणजे काय, की वापर तर केलेला नाही पण ऍडव्हान्स मध्येच पैसे देऊन ठेवलेत. आपले जे मोबाईल असतात ते प्रीपेड आहेत. प्रीपेड काय म्हणतो आपण याला, का म्हणता प्रीपेड तुम्ही, तर बघा तुम्ही फॉर एक्झाम्पल मोबाईलचा रिचार्ज करता. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा जिओचा काहीतरी आता पॅक जो असतो ना, तो तुम्ही रिचार्ज केला की 500 रुपीजचा तो पॅक आहे, 500 रुपये त्याला दिले. का 500 रुपये दिले, तर पुढच्या 3 महिन्यासाठी मला इंटरनेट आणि कॉलिंगची फॅसिलिटी मिळावी म्हणून मी 500 रुपये देतो. पण मी 3 महिन्याचं वापरलंय का, नाही. मग पैसे मात्र मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये देतोय, समजतंय, पैसे मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्येच देतोय कंपनीला, वापर त्याचा पुढे 3 महिन्यात जाऊन करणार आहे. म्हणजे जे वापरलेलं नाही आणि ऍडव्हान्स मध्ये पैसे दिलेत त्याला प्रीपेड म्हणतात. त्याला काय म्हणतात, प्रीपेड, की वापर करायच्या आधीच पैसे दिलेत आपण, बरोबर. आणि एखादी गोष्ट आहे जी वापरलेली आहे ऑलरेडी पण अजून पैसे नाही दिले, त्याला म्हणतात आउटस्टँडिंग. ओके, तर आउटस्टँडिंग प्रीपेड याला हे अकाउंटिंगचे आपले शब्द आहेत. तर आउटस्टँडिंग म्हणजे हा व्यवहारातला भाग झाला जो मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला, थोडाफार समजला असेल. तर आता आउटस्टँडिंगचं करायचं काय, तर आउटस्टँडिंग हा शब्द दिसला रे दिसला की संबंधित खर्चामध्ये तुम्हाला त्याला ऍड करायचा आहे. बघा लक्षात घ्या, आउटस्टँडिंग खर्च दिसला रे दिसला की संबंधित गोष्टीमध्ये तुम्हाला त्याला ऍड करायचा आहे. म्हणजे काय, रॉयल्टी किती आउटस्टँडिंग आहेत, 1500. ओके, रॉयल्टी आउटस्टँडिंग आहे 1500. तर बघा रॉयल्टीज इथं आहे ट्रेडिंग अकाउंटला, त्याच्या खाली सगळ्यांनी त्याला ऍड करायचं, लगेच ऍड. ऍड आउटस्टँडिंग 1500, 2 अधिक 1 3500 येतील आउटरला, बरोबर. 2 अधिक 1 3, 500. आउटस्टँडिंग म्हणलं की लगेच म्हणायचं मनातल्या मनात ऍड. आउटस्टँडिंग शब्द दिसला रे दिसला की लगेच त्याला ऍड म्हणायचं. नंबर 1 आउटस्टँडिंग होतं रॉयल्टीज. दुसरं काय आउटस्टँडिंग आहे, वेजेस. किती रुपये, 800 रुपये. ओके, यात पण लगेच ऍड 800, लगेच इथं खाली ऍड. मुद्दाम मी गोष्टी तुम्हाला स्लोली शिकवतोय, एकदम शांतपणे, बरोबर. ज्याला पटकन समजते त्याला वाटत असेल की सर पुन्हा पुन्हा तेच सांगतात काय, तर मित्रांनो ह्या गोष्टी ज्या ऍडजस्टमेंट आहेत ह्या फक्त एका टॉपिक पुरत्या मर्यादित नाही आहेत, 6 ते 8 टॉपिक मध्ये इथनं पुढच्या सेम ऍडजस्टमेंट तुम्हाला करायच्या आहेत, सेम ऍडजस्टमेंट. तर आता जर बेसिक तुमचं पक्क झालं तर मग 12वी अकाउंटिंगला तुम्हाला पुढं कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत, पटपट गोष्टी समजत जातील. तर मित्रांनो हा आपण पहिला इफेक्ट केला, इथं वेजेस मध्ये ऍड केलं आणि इथं रॉयल्टीज मध्ये ते ऍड केलं, आउटस्टँडिंग होतं म्हणून. दुसरा इफेक्ट कुठं करायचा याचा, हा पहिली नोंद केली. आउटस्टँडिंग म्हणजे काय, तर वापरले पण पैसे दिलेले नाहीत, म्हणजे द्यायचे आहेत. एखादी जी गोष्ट देणं आहे, द्यायची आहे, त्याला आपण काय म्हणणार, ती आपली मालमत्ता असेल का ती आपली लॅबिलिटी असेल,
तर ती मालमत्ता असेल का कर्ज आहे? देणं आहे म्हणल्यावर ते असणार कर्ज. कर्ज कुठं लिहितो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला याचा दुसरा इफेक्ट लिहा या पद्धतीनं. मी लिहितोय असा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये दोन आहेत. एक आहे तुमचा रॉयल्टीज आणि दुसरा आहे तुमचा वेजेस. एक आहे रॉयल्टीज, दुसरा आहे वेजेस. रॉयल्टी आहेत 1500, वेजेस आहेत 800. तर इथं 1500 आणि 800, 15 अधिक 8 23. आउटरला लिहायची टोटल 2300 रुपये. 2300 रुपये. मित्रांनो, आउटस्टँडिंग आणि प्रीपेड या ठरलेल्या ऍडजस्टमेंट आहेत, कायम येणार. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट काय? तर संबंधित खर्चात ऍड करा. आउटस्टँडिंग दिसलं की दिसलं ऍड करा. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. पाठच झालं पाहिजे, किंबहुना होणारच. ओके, चलो तर नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया. दुसरी, तर ही आहे तिसरी ऍडजस्टमेंट तुमची. सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ. अमाऊंट आहे 2000. सॅलरीज ऍडव्हान्स मध्ये दिल्यात, समजते का? बघा, ऍडव्हान्स मध्ये एखादी गोष्ट दिली असेल तर त्याला अकाउंटिंग मध्ये आपण प्रीपेड म्हणतो. ऍडव्हान्स मध्ये एखादी गोष्ट दिली असेल तर त्याला प्रीपेड म्हणतो. म्हणजे सॅलरी प्रीपेड आहे 2000 रुपये. आउटस्टँडिंग दिसलं की ऍड करतो, तसं प्रीपेड दिसलं की लेस करायचं. ठीक आहे, तर सॅलरीज प्रीपेड आहेत, तर प्रीपेड इथं सॅलरीजच्या खाली लिहा लेस प्रीपेड. लेस प्रीपेड. किती प्रीपेड आहे? 2000. तर 2000 वजा करा. ओके, 5 मधून 2 गेले मित्रांनो, आउटरला राहतील 3000. 5 मधून 2 गेले तर आउटरला राहतील 3000 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट की आपण प्रीपेड म्हणजे लेस केलं. आता बघा, जी गोष्ट ऍडव्हान्स मध्ये दिलेली आहे आणि जी येत्या भविष्यामध्ये तुम्ही वापरणार आहात ती तुमची असेट असते, कारण ऑलरेडी पैसे तुला ऍडव्हान्स मध्ये मी दिलेले. दॅट मीन्स की पुढे वापरणार आहे. तर प्रीपेड आहेत सॅलरी. जी गोष्ट प्रीपेड आहे ती गोष्ट आपली असेट असते. तर याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहा प्रीपेड सॅलरी. प्रीपेड सॅलरी अमाऊंट आहे 2000. प्रीपेड सॅलरी अमाऊंट आहे 2000. ओके, तर आपण दोन महत्वाच्या ऍडजस्टमेंट आज आयुष्यात पहिल्यांदाच शक्यतो केल्या असतील की आउटस्टँडिंग आणि प्रीपेड. इथनं पुढे कायम तुम्हाला ह्या ऍडजस्टमेंट करायच्या आहेत प्रत्येक टॉपिक मध्ये. मला एकदा सांगा, आउटस्टँडिंग प्रीपेड बऱ्यापैकी तुम्हाला समजलं का? जर सगळ्यांना समजलं असेल तर आपण पुढे मित्रांनो तिथं जाऊया. समजलेलं आहे का मला एकदा सांगा. एवढं कंप्लीट तुमचं झालंय का? असेल झालं सगळ्यांचं तर पुढे जाऊ. अनुजा, अथर्व, सानिका, हर्षदा, सृष्टी, अस्मिता, अथर्व, जाधव, सानिका, साक्षी, अनु, साक्षी देसाई, प्रांजली, यस, सानिया, श्वेता, श्रुती, विराज. ओके, तर ऑलमोस्ट सगळ्यांचं झालंय असं दिसतंय मित्रांनो, काही हरकत नाही. ओके, तर चलो पुढे जाऊया आपण. आउटस्टँडिंग प्रीपेड कंप्लीट झाले. त्यानंतर ही एक मेजर ऍडजस्टमेंट असते आपल्याला जी कायम बघायची. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 1000 आणि आरडीडी 3% ऑन डेटर्स. बॅड डेट्स याला पहिला पॉइंट आहे हा. बॅड डेट्स याला म्हणतात बॅड डेट्स. आणि हे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स याचा शॉर्ट फॉर्म जर तुम्ही घेतला तर पहिला शब्द येतो RDD. ही ऍडजस्टमेंट करूया. एकदम सोपी ऍडजस्टमेंट आहे, जशी आता आउटस्टँडिंगची बघितली तशा पद्धतीनं. फक्त एकदा आधी जस्ट आपण याचा अर्थ समजून घेण्याचा जस्ट प्रयत्न करूया. बघा, बॅड डेट्स म्हणजे काय आणि RDD म्हणजे काय. तर आता आपण काय करतो व्यवसायामध्ये, बरेचसे जे ट्रान्झॅक्शन असतात ते उधारीवर करतो. ओके, लोकांना उधार माल वगैरे आपण तिथं विकत असतो. लोकांना उधार माल जर आपण विकायला लागलो तर तिथं एक रिस्क असते की ते आपली उधारी परत देतील का नाही देतील याची. बरोबर. तर फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरा की एक व्यावसायिक आहे आणि त्यानं 20,000 रुपयाचा माल उधारीवर विकलाय. 2-4 लोक आहेत, प्रत्येकाला काही ना काहीतरी माल विकला. 20,000चा माल उधारीवर त्यानं विकला. मग आता 20,000चा माल उधारीवर विकलाय आणि त्याला परत असं समजलं की त्यातला एक कस्टमर आहे की ज्याला आपण 2,000चा माल विकलाय आणि तो काय पैसे आपले देत नाही. फॉर एक्झाम्पल तो आपण कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला तर तो कम्युनिकेट होत नाही, त्याच्याकडनं काही निरोप येत नाही, पैसे येत नाहीत. दॅट मीन्स की तो पैसे काय आपले देत नाही. 2,000 रुपये आपल्याला तो काय आपले काय परत देत नाही.
तर आता 20,000चा माल मी विकला होता, त्यापैकी 2,000चा माल परत येऊ शकत, म्हणजे 2,000ची उधारी मला रिकव्हर होऊ शकत नाही, तर त्याला अकाउंटिंग मध्ये म्हणतात बॅड डेट्स. बॅड म्हणजे वाईट, डेट्स म्हणजे काय, वाईट म्हणजे ते लोक जे आपले पैसे परत देऊ शकत नाहीत असे, म्हणजे वाईट येणी आहेत, म्हणजे आपली रिकव्हरेबल होण्यासारखी, पैसे परत येण्यासारखी सिच्युएशन नाहीये, ती पैसे परत येऊ शकत नाहीत. मग आता पैसे परत येऊ शकत नाहीत याचा अर्थ तो मुद्दामच देत नाही असं नाही, बरीचशी कारणं त्याला असतात. तो कदाचित फायनान्शियली वीक असेल किंवा तो इन्सॉल्वंट झाला असेल वगैरे, त्याच्यात खोलीत काय आपल्याला जाण्याची गरज नाहीये. तर हे जे पैसे परत येऊ शकत नाहीत याला बॅड डेट्स म्हणतात. मग आता काय करायचं, हिशोब लिहिताना मग काय करायचं, मी 20,000 येणार आहेत लिहू का 18,000 येणार आहेत असं लिहू. तर ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे, अकाउंटिंग काय सांगतं, की ज्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की 2,000 त्यातली येणार नाहीये, त्यावेळेला कशाला उगाच स्वतःची फसवणूक करताय. मूळ मुद्दा जो आहे तो लिहा ना, की किती 18,000 परत येणार आहे, एवढेच आपण इथे लिहायचे. ठीक आहे, तर याला म्हणतात बॅड डेट्स, याला म्हणतात बॅड डेट्स. दुसरा त्यात शब्द होता, कन्सेप्ट होती RDD, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. आता मी म्हणतो ठीक आहे, मला 18,000 रुपये परत मिळणार आहे, पण 18,000 मधले पण काही लोक आहेत जे मला डाऊटफुल वाटतात की ते पण येतील का नाही, शक्यता कमी आहे, किंवा त्यातले पण काही लोक पैसे परत देऊ शकत नाहीत. ठीक आहे, तर मग त्यांच्यासाठी काय करायचं, तरतूद करून ठेवायची. तरतूद करायची म्हणजे काय करायचं, की थोडे पैसे जर आले नाहीत तर ते बाजूला काढून ठेवायचे, म्हणजे त्यातनं 18,000 सुद्धा फॉर एक्झाम्पल वाटलं 2,000 अजून येऊ शकत नाहीत, तर ते पण त्यातनं वजा करायचे, आणि किती क्लिअरली येणार आहेत, मी काय म्हणतोय बघा, स्पष्टपणे जे 100% वसूल होणारे पैसे आहेत तेच तेवढे तिथं आउटरला लिहा, असं अकाउंटिंग मध्ये सांगितलं जातं. का, तर याच्यानुसार व्यावसायिकाला आपलं पुढचं प्लॅन करता येतो. बरोबर, मी असं गृहीत धरलं 20,000 येणार आहेत, 20,000 येणार आहेत, आणि त्या दृष्टीने प्लॅनिंग केलं, यस 20,000 आल्यावर मी असं करेन, मी तसं करेन, आणि आलेच नाहीत, 20च्या ऐवजी 16 आले, तर मग तुम्ही काय करणार. मग चुकीच्या धारणेमध्ये स्वतःला ठेवण्यापेक्षा क्लिअर काय आहे ते लिहायचं, म्हणजे स्वतःला पण क्लिअरली आयडिया येते, आणि हे स्टेटमेंट वाचणारा जो व्यक्ती आहे त्याला सुद्धा समजतं की नेमकं तिथं सिच्युएशन काय आहे. तर 20,000 येणार आहेत, बरोबर आहे, पण 2,000 बुडणार आहेत 100%, आणि 2,000 डाऊटफुल आहेत, म्हणजे 4,000 त्यातनं वजा करून टाकायचे, आणि लिहिताना बाहेर तिथं आउटरला जे लिहिलेले 16,000 आहेत तेवढेच लिहायचे. तर इथं काय सांगितलं यांनी, की बॅड डेट्स तुमचे किती आहेत, तर बॅड डेट्स आहेत तुमचे 1,000. ओके, बॅड डेट्स आहेत तुमचे 1,000. तर पहिल्यांदा मित्रांनो बॅड डेट्स वजा करायचे डेटर्स मधनं 1,000 रुपये. तर इथं बघा, पहिला इफेक्ट या ऍडजस्टमेंटचा काय, तर इथं लेस बॅड डेट्स, लेस बॅड डेट्स किती रुपयात, 1,000. बघा, 40 मधनं एक गेले इनरलाच, 40 मधनं एक गेले इनर कॉलम मध्येच लिहा 39. 40 मधनं एक गेले 39,000. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा, RDD किती सांगितलाय, तर तो सांगितलाय 3%. ओके, कशाच्या 3%, तर याच्याच इथंच बघा, यालाच करायचं परत, लेस RDD, लेस RDD ऍट द रेट 3%. आता कशाच्या 3% काढायचं, तर मित्रांनो 39,000च्या 3% काढायचं. ओके, कशाच्या 3% काढणार तुम्ही, तर या 39,000च्या 3%. ठीक आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन्स यामध्ये भरपूर करावी लागतात. तर 39,000च्या 3% तुम्हाला सिंपल मेथडमध्ये यातनं काढता येईल. या 2 शून्याला ही 2 शून्य गेली, 3 गुणिले 0 0, 9 त्रिक 27 अशी 7, हातच्या आले 2, 3 त्रिक 9, 10, 11, म्हणजे किती येतात हे 1,170. तर हे 1,170 वजा करायचे आपल्याला यातनं आहेत. एक सेकंड, झिरो, 10 7 गेले 3, झाले 2 आणि 8 10, 2 7 आणि 2 9, इथं 3, तर इथं बाहेर राहतील 37,830 रुपये. 37,830 रुपये. दोन गोष्टी वजा केल्या मित्रांनो आपण यातनं, समजते का तुम्हाला, बघा, दोन गोष्टी वजा केल्या आपण यातनं. एक तर तुम्ही बॅड डेट्स वजा केले, डेटर्स मधनं पहिल्यांदा बॅड डेट्स वजा केले, आणि दुसरी गोष्ट RDD वजा केली. पहिला 40 मधनं एक गेले, 39 राहिले. दुसरी गोष्ट 39,000च्या इथं तुम्ही 39,000च्या 3% काढले, उत्तराला 1,170. 39 मधनं 1,170 वजा केले तर आउटरला येतील 37,830 रुपये. 37,830 रुपये. ओके, सो हा झाला पहिला इफेक्ट.
हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा, बुडलेले पैसे ते तोटा आहे आपला. हे जे सगळे तोटे आहेत मित्रांनो, हे आपण लिहितो पीएल अकाउंटला. तर पीएल अकाउंटच्या डेबिटला याचा दुसरा इफेक्ट करा. टू बॅड डेट्स, बॅड डेट्स किती आहेत? ते आहेत 1000. टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 1000. आणि दुसरा टू आरडीडी, अमाऊंट किती आहे? 1170. तर हे आहेत 1170. ठीक आहे. बघा, दोन्ही गोष्टीला एका स्क्रीन मध्ये ठेवायचा प्रयत्न जस्ट करतो मी इथं. बसते. तुम्ही झूम करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये. झूम होतं तिथं. इन केस तुम्ही पाहिजे असेल तर झूम करून बघू शकता. तर ही झाले बॅड डेट्स आणि आरडीडीची ऍडजस्टमेंट. ही पण एक महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असते फायनल अकाउंटच्या. आपल्याला या पद्धतीने करायचे. पहिले बॅड डेट्स वजा करा, नंतर आरडीडी वजा करा, आणि दोघांचा दुसरा इफेक्ट पीएलच्या डेबिटला. झालंय का? एकदा सांगा, सो दॅट पुढची लास्टची ऍडजस्टमेंट बघूया. बोला, बोलत राहा. अनुजा, साक्षी, गायत्री, सानिका, प्रांजली, हर्षदा, अनिशा, शैलजा, अनु, ऋतुजा, प्राची झालेलं ऑलमोस्ट. सृष्टी महाडिक, विराज पाटील, सानिका बनसोडे, प्रतीक. ओके, चलो, तर काय हरकत नाही. यस अथर्व, गुड. ओके, ठीक आहे मित्रांनो, थँक्यू. तर पुढे जाऊया, लास्टची ऍडजस्टमेंट बघूया. लास्ट आहे डिप्रिसिएशन सांगितलंय लँड बिल्डिंगला 5%, सुजल पाटील, येस. आणि फर्निचरला 10%. ओके, बघा यांनी काय सांगितलंय, डिप्रिसिएशन पहिल्यांदा सांगितलंय लँड बिल्डिंगला किती टक्के आहे? 5%. ओके, तर आता डिप्रिसिएशनचं काय करायचं? तर डिप्रिसिएशनचं मित्रांनो, पहिल्यांदा डिप्रिसिएशन जे आहे ते यातनं वजा करायचं असतं प्रत्येक असेट मधनं. आता पहिलं काय सांगितलंय, लँड बिल्डिंगला 5%, तर लँड बिल्डिंग मधनं वजा करायचं ते. तर लँड बिल्डिंगला लिहा लेस, लँड बिल्डिंगच्या खाली लिहा लेस डिप्रिसिएशन, ऍट द रेट 5%. लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. बघा, याच्या 5% कसं काढायचं? अमाऊंट किती आहे इथं? 37,800 रुपये ही आहे मित्रांनो अमाऊंट. ओके, 37,800 ही आहे आपली अमाऊंट. तर याच्या 5% कसं काढायचं? तर याच्या 5% जर काढायचं, 10% जर काढायचं असेल तर याच्यावरचं एक जे शून्य आहे ना ते कमी करायचं. म्हणजे याच्या 10% किती येतात? तर याच्या 10% येतात 3780. कुठल्याही संख्येच्या 10% तुम्हाला काढायचे असतील, कुठल्याही संख्येच्या जर 10% तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे? एक शून्य जे आहे याच्यावरचं ते एक शून्य कमी करा. राहिलेली रक्कम 10% असेल, म्हणजे 3780 आहेत 10%. मग 5% याच्या निम्मे असतील, बरोबर. 3780 ला जर 2 न तुम्ही भागलं तर तुम्हाला 5% मिळतील. बे की बे, एक राहिला 16 आणि 1 17 92 18 0 तर 1890 रुपये येतात 5%. तर हे इथं लिहा 1890 रुपये. ह्या ज्या छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत या तुम्हाला मी सांगेन कसं करायचं आहे. 0 9 10 9 गेला, राहिला 1, इथं झाले 9 आणि 9 18, इथं झाले 2 आणि 5 7 आणि हे 3. हे राहतील 35,910 रुपये. हे राहतील 35,910 रुपये. जर इन केस माझं कॅल्क्युलेशन काही चुकलं वगैरे तर मला सांगत चला, ते आपण रिपेअर करूया. ओके, तर 35,910 एवढे राहतात. 1890. प्रांजली, बरोबर. प्रांजली उत्तर बघ, चेक कर 1890. गायत्री बरोबर. चलो, तर हे ठीक आहे. त्यानंतर दुसरं, फर्निचरला किती टक्के सांगितले? बघा, फर्निचरला सांगितले 10%. तर फर्निचरला 10% कसं करायचं? तर यातनं परत एकदा इथं लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 10%. ओके, तर आता बघा 17,250 आहे. एक शून्य फक्त याच्यावरचं काढा म्हणजे 10% मिळतील. म्हणजे किती? तर हे राहतात 1725 रुपये. 1725 रुपये. 1725 रुपये, बरोबर आहे गायत्री. वजाबाकी करा. 10 5 गेले, 5 राहिले, इथं झाले 3 आणि 2 5, इथं 7 आणि 12, 7 आणि 5 12,
इथं झालंय 2 आणि 5 7 आणि इथं 1, तर इथं बाहेर राहतील 15,525 रुपये. जस्ट वजाबाकी केलेली आहे. अनुजा, गायत्री उत्तर बरोबर आहेत. 15,525 रुपये आउटरला राहतील. तर ही झाली मित्रांनो शेवटची ऍडजस्टमेंट जी आहे डिप्रिसिएशनची. ओके, तर आता बघा डिप्रिसिएशन म्हणजे काय, तर असेट मधनं झीज होणे. डिप्रिसिएशन या शब्दाचा अर्थ होतो झीज होणे, बरोबर. एखादा फॉर एक्झाम्पल मोबाईल तुम्ही 10,000ला विकत घेतला आणि तो एका वर्षानंतर तुम्ही विकायला गेला मार्केटमध्ये, तर 10,000 रुपये येतील का रे? नाही येणार, कारण जुनी वस्तू विकताय. जुनी विकताय म्हटल्यावर तिथे कदाचित 6,000 मिळतील, 7,000 मिळतील. तर मग ही जी तूट आली ना किमतीमध्ये, की किंमत कमी झाली, याला बाळांनो अकाउंटिंगच्या भाषेमध्ये डिप्रिसिएशन असं म्हणतात. ओके, सगळ्या गोष्टी एकदम समजणार नाहीत, थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल, नंतर समजेल. तर हे लँड बिल्डिंग आणि फर्निचरचं आपण डिप्रिसिएशन केलं. याचा दुसरा इफेक्ट येतो बाळांनो पीएलच्या डेबिटला. का पीएलच्या डेबिटला? तर तो खर्च आहे म्हणून. तर इथल्या टू डिप्रिसिएशन, पहिला आहे लँड बिल्डिंग आणि दुसरा आहे फर्निचर. पहिला आहे लँड अँड बिल्डिंग, दुसरा आहे फर्निचर. लँड बिल्डिंगला किती केलं? 1700, ते केलं आपण किती? 1890. पहिलं केलं तुम्ही इथं 1890 रुपये आणि दुसरं मित्रांनो केलं 1725. 5 9 10 11 1 हातच्याला 1 7 2 14 1 15 1 16 6 हातच्याला 1 3,615 रुपयातील आउटरला. 3,615 रुपयातील आउटरला. बरोबर आहे का बघा? काही चुकलं असेल तर मला सांगा. टोटल बरोबर आहेत का बघा. तर मित्रांनो प्रॉब्लेम आपला कंप्लीट झालेला आहे सोडवून इथे. यस, ओके अनुजा, थँक्यू. सानिका ओके, थँक्यू. अस्मिता बरोबर आहे, ओके गुड. चलो, तर काय हरकत नाही, जाऊया पुढे आता. सानिका, सॉरी सानिया मगदुम बरोबर आहे, ओके बघा. ठीक आहे, तर ऑलमोस्ट सगळ्यांचं जर झाला असेल तर आपला प्रॉब्लेम हा जो आहे तो सोडवून इथं कंप्लीट झालेला आहे. जस्ट आता पुढे क्लोजिंग करायचा. क्लोजिंग करायचा क्रम काय आहे, तर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा बघा फक्त की पहिल्यांदा आपल्याला ट्रेडिंग अकाउंट जे आहे आपलं ते क्लोज करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट कसं क्लोज करायचं, तर जस्ट पहिल्यांदा आपल्या दोन बाजू आहेत, डेबिट आणि क्रेडिट. त्यापैकी कोणती साईड मोठी येते बघा. जस्ट इथं बघा, हे 1,20,000 आणि यातनं हे रिटर्न जे आहेत ते लेस करायचे आहेत. करूया. 1,20 मधनं 2 गेले, इथं आउटरला किती येतील? 1,18,000. इथं परचेस मधनं पण रिटर्न लेस करायचे आहेत. 50,000 1480 गेले. ओके, 50,000 1480 जर गेले तर 48,520 राहतील. ओके, तर क्लोजिंग कसं करायचं मित्रांनो, तर क्लोजिंग कसं करायचं, तर पहिल्यांदा बघायची डेबिट साईड मोठी येते, ही साईड मोठी येते का ही साईड मोठी येते, कोणती साईड मोठी येते, तर मला वाटते क्रेडिट मोठी येईल. जनरली क्रेडिट मोठी येते. कॅल्क्युलेटर आपल्याला अलाउड नाहीये 12वीला, वेळ वाचवायसाठी मी आता इथं जस्ट वापरतोय. तर बघा इथं किती आहेत, 1,18,000 प्लस हे खाली आहेत 58, तर टोटल येते 1,76,000. ओके, जी मोठी टोटल असते ना ती दोन्ही बाजूला लिहायची. ठीक आहे, जी मोठी टोटल आहे ती तुम्हाला दोन्ही बाजूला लिहायची आहे. सेम टोटल. आता 1,76,000 ही टोटल आली क्रेडिटची. त्यातनं डेबिट वजा करूया. बघा पहिल्यांदा आहेत वर 65,000 वजा 48,520 रुपये वजा 3,800 वजा 4,000 वजा 3,500. तर इथे राहतात 51,180 रुपये. इथे राहतात 51,180 रुपये. याला बाळांनो म्हणायचं आहे टू ग्रॉस प्रॉफिट. याला सगळ्यांनी म्हणायचं आहे ग्रॉस प्रॉफिट. हे आहे आपलं उत्तर 51,180 रुपये. 51,180. यस, बरोबर आहे. पुस्तकात सुद्धा बघू शकता तुम्ही, सोडवलेलं आहे 51,180. ओके,
हा जो ग्रॉस प्रॉफिट आपला आला, हे जे उत्तर आपलं आलं 51,180, ते परत इकडे लिहून घ्यायचं. पीएल अकाउंटच्या क्रेडिटला सगळ्यांनी लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट आहे 51,180. बाय ग्रॉस प्रॉफिट 51,180. ओके, 51,180. आता ते अकाउंट जसं क्लोज केलं, वरचं ट्रेडिंग अकाउंट जसं तुम्ही क्लोज केलं, त्याच पद्धतीनं तुम्हाला इथलं अकाउंट सुद्धा क्लोज करायचं आहे हे. ओके, आता हे पीएल अकाउंट बघा, कोणती बाजू मोठी येईल असं दिसतंय, तर क्रेडिटच मोठी येईल असं दिसतंय. किती येईल क्रेडिटची टोटल जरा बघूया. 51,180 प्लस हे 1,000 आणि 1,500 म्हणजे 2,500. ओके, हे येतील 2,500. याची टोटल गेली तर येतात 53,680. 53,680. ते इथे लिहा 53,680. ओके, सो आता हे पीएल क्लोज करायचं आहे. 53,680 वरची सगळी जी टोटल आहे ती सगळी आपल्याला वजा करायची आहे. वजा करूया मित्रांनो. लेस दॅन 1 मिनिट राहिलाय, कॉल हा कट होऊ शकतोय. उत्तरं जी दिलेली आहेत सगळ्यांनी, शैलजा, प्रांजली, गायत्री, श्वेता, उत्तर बाळांनो बरोबर आहेत. ओके, तर लेस दॅन 1 मिनिट राहिलाय. आज हे क्लोजिंग होणार नाही, वेळ परत कमी पडेल. अजून आपल्याला 2 अकाउंट अजून क्लोज करायचे आहेत. पार्टनर्स कॅपिटल पण आहे आणि बॅलन्स शीट पण आहे. ठीक आहे, काही गडबड करायला नको, स्लोली आपण घेऊया. तर पहिलं फक्त ग्रॉस प्रॉफिट पर्यंत क्लोजिंग केलंय आणि आज फक्त आपण ऍडजस्टमेंट केल्यात. राहिलेला जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. आणि इथनं पुढं एक प्रॉब्लेम हा एका दिवशीच क्लिअर होईल. म्हणजे आता जसं एक मीटिंग आता जस्ट अरेंज करतोय आपण, इथनं पुढं 2 मीटिंग अरेंज करत जाऊ. जेवढा वेळ लागेल प्रॉब्लेमला तेवढा वेळ करू, पण प्रॉब्लेम एकाच दिवसामध्ये पूर्ण आपण तिथे करायचा आहे. आज फक्त काय की पहिला प्रॉब्लेम आहे. तर आपण काल काय केलं होतं, तर काल आपण हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे, या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूची टोटल केली, जी जास्त येते आली 1,76,000. ही 1,76,000 जी टोटल आहे ती आपण दोन्ही बाजूला इकडे लिहिली, 1,76 आणि 1,76. आणि या 1,76 या क्रेडिटच्या टोटल मधून ही पूर्ण डेबिट साइड जी आहे, ती आपण तिथं वजा केली. तर आपला ग्रॉस प्रॉफिट राहिला किती, 51,180 रुपये. हा जो ग्रॉस प्रॉफिट येलो कलर मध्ये हायलाइट केलाय, याला आपण इथं पीएल अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो बाय ग्रॉस प्रॉफिट 51,180. आता यानंतर आपण बाळांनो काय केलं, तर हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे 51,180, त्यानंतर हे पीएल आहे डेबिट साइड, ही क्रेडिट साइड, याच्या क्रेडिटची टोटल जास्त येते ती केली. तर 51,180 प्लस 1,000 प्लस 1,500 ही टोटल इथे येते 53,680. एवढ्यापर्यंत काल आपलं काम झालेलं होतं. आता यानंतर आपल्याला ही जी क्रेडिटची टोटल आले, पूनम आवाज येत नाही, जस्ट एक सेकंड मित्रांनो. ओके, सो तर आपण क्रेडिटची काल टोटल केलेली होती. आता यामधून मित्रांनो आपल्याला डेबिट साइड जी आहे ती वजा करायची आहे, म्हणजे आपल्याला नेट प्रॉफिट जो आहे तिथं मिळेल. जस्ट तुम्ही फक्त बघा, पहिलं तुम्ही म्हणजे पहिल्यांदा जस्ट तुम्ही कॅल्क्युलेशन करताय, त्यामुळे जस्ट बघून घ्या कशा पद्धतीने इथं कॅल्क्युलेशन मी करतो आहे ते. आता बघा आपली क्रेडिटची टोटल किती आले तुम्हाला दाखवण्यासाठी मी कॅल्क्युलेटर वापरतोय. कॅल्क्युलेटर आपल्याला अलाउड नाहीये, 12वी पर्यंत नसतं. बीकॉमच्या पुढं आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड असतं. तर इथं टोटल आहे आपली 53,680 रुपये. जस्ट त्यातनं डेबिट साइड वजा करायचे. बघा पहिल्यांदा काय आहे इथं, तो वजा पहिल्यांदा घेतो 400, वजा 4,000, वजा 3,000, वजा 2,030, वजा 1,000, वजा परत एकदा 2,000, वजा 1,000, वजा 1,170, परत आहेत 1,170, वजा 3,615. ओके, तर एवढं वजा केल्यावर आपला नेट प्रॉफिट राहतो 35,465 रुपये. ओके, नेट प्रॉफिट आपला राहतो 35,465 रुपये. जस्ट तुम्ही उत्तर पुस्तकातल्या उत्तराबरोबर जर याला क्रॉस चेक केलं तर पुस्तकामध्ये उत्तर दिलेलं आहे सोडवून, तिथं पण दिसतोय बघा 35,465 रुपये हा राहिला तुमचा नेट प्रॉफिट. जस्ट पहिल्यांदा बघा, नंतर लिहायला तुम्हाला वेळ मी देतो. त्याला कसं लिहायचं, तर त्याला इथं या पद्धतीने लिहायचं 2
नेट प्रॉफिट टू नेट प्रॉफिट 35,465 रुपये, बरोबर आहे. 35,465 रुपये हा आपला आहे इथं बाळांनो नेट प्रॉफिट. ओके, तर गायत्री, शैलजा उत्तर बरोबर आहे. कोणत्या ऍप्लिकेशन? पूनमला सांगा, झूम ऍप्लिकेशन. ओके, जाऊ दे. जस्ट बघा, आता हा बाळांनो आहे भागीदारी व्यवसाय. हा जो नफा झालाय ना 35,465 रुपये, हा दोघांचा आहे. ओके, बघा हे जे हा जो बिझनेस आहे, हा बिझनेस दोघांचा आहे. कोण दोघ आहेत हे? तर इथं दिलेलं आहे तुम्हाला कोण दोघ आहेत ते. इथं नाव, यांचं पार्टनर्सचे नाव दिलेत. एक आहे शिल्पा आणि दुसरी आहे काय, कॅटरीना. ओके, तर या दोघांचा व्यवसाय, दोघांना मिळून झालेला जो हा प्रॉफिट आहे. आता या प्रॉफिटला आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला याला त्यांच्या प्रॉफिट रेशो नुसार डिवाइड करायचं आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा शिल्पाचा किती आहे बघायचा आहे आणि दुसरं आहे कॅटरीना, तिचा प्रॉफिट रेशो किती आहे बघायचा. आता बघा, प्रॉफिटचा जो रेशो असतो ना मित्रांनो, तो वर हे जे पहिल्यांदा प्रॉब्लेम जिथं सुरू होतो आणि हे जे लाईन्स दिलेल्या असतात, पहिली जी इन्फॉर्मेशन दिलेली असते, यामध्ये प्रॉफिट शेअरिंगचा रेशो दिलेला असतो जनरली, किंवा तो खाली ऍडजस्टमेंट मध्ये तरी दिलेला असतो. पण या प्रॉब्लेम मध्ये कुठेही प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिलेला नाही. तर मित्रांनो लक्षात घ्या की ज्या वेळेला बाळांनो प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसतो, ज्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसतो, त्यावेळेला प्रॉफिटचं शेअरिंग आपण कशा पद्धतीनं करतो, तर त्यावेळेला प्रॉफिटचं जे शेअरिंग आहे ते आपण करतो समसमान पद्धतीने. ओके, म्हणजे दोघांचा पण प्रॉफिट कसा असणार आहे, समान असणार आहे. म्हणजे जेव्हा रेशो नसतो तेव्हा कोणता रेशो असतो, तर तेच आपण इथं अंकांमध्ये बोलूया. तेव्हा रेशो असतो एकास एक, म्हणजे समान. प्रांजली उत्तर बरोबर आहे. ओके, समसमान म्हणजे एकास एक. मग आता किती आहे बाळांनो तुमचा प्रॉफिट इथं आलेला, तर तुमचा प्रॉफिट आलाय 35,465. ठीक आहे, प्रॉफिट आहे 35,465. मित्रांनो समसमान म्हणजे याला 2 न डिवाइड करूया. बघा किती येतील, बे एकी बे. ओके, बे एकी बे, 2 आणि 1 3, बे साती 14 आणि 1 15, परत एकदा बे साती 14, बे त्रिका 6, बे दुने 4 आणि 1 5, म्हणजे हे एवढे येतात किती, 17,732.50. दोघांना येतो किती, 17,732.50 रुपये. येस, 17,732.50. आता 0.50 आहे, पॉईंट मध्ये आपण जनरली घेत नाही, म्हणून काय करूया, एकाला 1 रुपया जास्त देऊया. म्हणजे पहिल्याला देऊया 17,733 रुपये, पहिल्याला देऊया 17,733 रुपये आणि दुसऱ्याला देऊया 17,732 रुपये. आणि यांची ही टोटल आउटरला आपण लिहिलेली आहे 35,465. तर आता लिहून घ्या की आपला नेट प्रॉफिट किती आला आणि त्याला आपण कशा पद्धतीने डिवाइड केला. जस्ट समजण्यासारखा भाग हा आहे की टोटल नेट प्रॉफिट जो आहे तो दोघांचा आहे, कारण हा व्यवसाय भागीदारी स्वरूपाचा आहे. बरोबर आहे, भागीदारी व्यवसायामध्ये 2 पार्टनर असतात, किमान 2 पार्टनर असतात आणि ते जो नफा तोटा आहे तो त्यांच्या ठरलेल्या रेशोनुसार डिवाइड करतात. इथं या प्रॉब्लेम मध्ये रेशो दिलेला नव्हता. मग ज्या प्रॉब्लेम मध्ये रेशो दिलेला नसतो त्या प्रॉब्लेम मध्ये आपण समसमान पद्धतीने त्याचं डिवायडेशन करतो. म्हणून 35,465 चे आपण समान 2 भाग केले, तर 17,733 आणि 17,723. एक सेकंड, 17,733 आणि इथं पण 33 लिहायला पाहिजे, 2 लिहिले चुकून मी. येस, तर या पद्धतीने आहे. तर हे लिहून घ्या, झालेलं आहे का सांगा, हे तुम्हाला कळालं का. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला हे डिवाइड करायचं आहे. शैलेजा ओके, यस बरोबर आहे. प्रांजली उत्तर बरोबर आहे. प्रतीक बरोबर आहे, 1732 पाहिजे, चुकून लिहिलेलं होतं मी. सानिका बनसोडे, सानिका सूर्यवंशी दोघे पण हो म्हणतात. ओके, झाले का मित्रांनो सांगा, सो दॅट आपण पुढे जाऊया. कळाले का तुम्हाला हे, बघा बाळांनो. अस्मिता, सृष्टी, प्राची, अनुष्का, प्रतीक, अथर्व, हर्षदास, श्वेता, गायत्री, अथर्व जाधव, आदित्य पाटील, ठीक आहे. चलो, साक्षी, श्रुती, ओके ठीक आहे मित्रांनो. तर हे झाले. आता बघा, ट्रेडिंग अकाउंटला जो तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळालेला होता, ट्रेडिंग अकाउंटला
जो तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळालेला होता तो तुम्ही कुठे लिहिला, पीएलच्या क्रेडिटला. ओके, सो आता हा जो तुम्हाला नेट प्रॉफिट मिळालाय तो मित्रांनो तुम्हाला लिहायचा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. हे जे पार्टनर्स कॅपिटल आहे ना याच्या क्रेडिटला सगळ्यांना लिहायचं आहे. हे अकाउंट मित्रांनो तुम्हाला एक 5 ओळीचं जास्तीत जास्त 6 ओळीचं बास होतं, त्याच्या पुढे काही जागा लागत नाही. बऱ्याच जणांनी मला फोटो पाठवले कशा पद्धतीने लिहिले ते, चांगले लिहिले सगळ्यांनी, व्हेरी गुड, असाच अभ्यास करा. 17,733 अमाऊंट लिहा दोघांच्या. पहिल्याचे आहे 17,733, दुसऱ्याचे 17,732. ओके, जस्ट मी डबल एंट्री केलेले आहे. तिकडं जे प्रॉफिट होतं, जे नेट प्रॉफिट होतं ते आपण जस्ट तिकडे लिहून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो हे अकाउंट जे आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे क्लोज करायचं आहे. बघा, ज्यांना अजून सुद्धा अकाउंट क्लोज करण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत ना त्यांनी जस्ट बघा की कशा पद्धतीने क्लोज केलं जातं. बघा, अकाउंटला 2 बाजू आहेत, एक आहे ही तुमची डेबिट, दुसरी आहे मित्रांनो ही तुमची क्रेडिट. पहिल्यांदा बघायचं की आता फॉर एक्झाम्पल यसच्या बाबतीमध्ये बघा, यसची कोणती बाजू मोठी येईल. बघा, इथं फक्त 2,000 आहेत, इथं 45 आहेत, इथं 17 आहेत. तर ऑब्व्हियसली कोणती बाजू येणार मोठी, ऑब्व्हियसली क्रेडिट साइड मोठी येईल. तर जी साइड मोठी आहे ना, जी साइड मोठी आहे त्याची टोटल करा. बघा, 45 अधिक 17, 45 आणि 10 55, 55 आणि 10 65, बरोबर. 65 मधनं परत 3 गेले म्हणजे 62. तर हे तर येतील 62,733. ओके, तर हे इथं पण तेच लिहून घ्यायचे. जी टोटल मोठी आहे ती दोन्ही बाजूला लिहायची 62,733. त्यातनं 2 गेले, 62 मधनं जर 2 गेले तर इथं किती राहतील, 60,733 रुपये. ओके, वजाबाकी करून याला इथं तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं. इकडे बघा, 45 अधिक 17, पुन्हा एकदा तेच. ओके, तर इथं पण राहतील 62,732. 62,000 लिहा, 62,732 रुपये. 62,732 रुपये वजा यातून करायचे 3,000, तर इथं राहतील 59,732 रुपये. याला मित्रांनो म्हणायचं आहे टू बॅलन्स सीडी. हे आपलं उत्तर आहे. जे उत्तर आहे ते येलो कलर मध्ये आपण हायलाइट केलेलं आहे. इथं तुम्हाला एकच पेन वापरायचा आहे ब्लू कलरचा, दुसरा पेन वापरायचा नाहीये. मी ऍडजस्टमेंट वगैरे दुसऱ्या कलरच्या पेननी लिहित असतो, का तर तुम्हाला हायलाइट व्हावं, समजावं म्हणून. ओके, सो इथं तुम्हाला फक्त ब्लू पेनच वापरायचा आहे, बाकी काय वापरायचं नाही. तर हे अकाउंट मित्रांनो आपण या पद्धतीने इथं क्लोज केलेलं आहे. ही उत्तर आपली आहेत. आता हे जे आहे ना, हे जे तुमचं आहे आता टू बॅलन्स सीडी लिहिलं, हे मित्रांनो आहे तुमचं काय, तर हे आहे तुमचं कॅपिटल. ओके, हे आहे कॅपिटल. आणि कॅपिटल जे आहे ते आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला सगळ्यात पहिल्यांदा लिहितो. तर इथला कॅपिटल, त्यानुसार शिल्पा आणि दुसरी आहे कॅटरीना. हे आहे 60,733, दुसरं आहे 59,732. ओके, 3 अधिक 2 5, 3 अधिक 3 6, 7 आणि 7 14, 4 हातच्याला 1, 9 1 10, 0, 6 आणि 5 11 1 12, म्हणजे 1,20,465. 1,20,465. यस, दिस इज युअर आन्सर. म्हणजे हे तुम्ही इकडे लिहिलेलं आहे कॅपिटल बॅलन्स शीटला. ओके, हे कॅपिटल इथं बॅलन्स शीट मध्ये तुम्ही लिहून घेतलेलं आहे. प्रॉब्लेम मित्रांनो झालेला आहे. बॅलन्स शीट आता जी आहे या बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल करायचे, आणि दोन्ही बाजूंची टोटल जर समान आली, दोन्ही बाजूंची टोटल जर समान आली तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे असं तुम्ही समजा. ओके, झालेलं आहे मित्रांनो आपलं. तर जस्ट टोटल करायचे. मी टोटल इथं करतो, बघा तुम्ही. 1,20,465 प्लस 21,465 प्लस हे किती, 17,500 ना, 17,500 प्लस 10 प्लस 22 प्लस 15 प्लस 2,300, टोटल होते 1,87,265. यस, इकडली टोटल बरोबर आहे, 1,87,265. हे आपलं बरोबर आहे पुस्तकानुसार. ओके, लॅबिलिटी साईडची करूया. लॅबिलिटीला बघा खालून करूया. 2,000 प्लस 58,000 प्लस 8,000 प्लस 20,000 प्लस 10,000 प्लस
37,380 सॉरी 37,830 आहे. 830 प्लस 15,225 प्लस 35,910 1,86,965 87 चुकले काय चुकले आपल्या इथं थिंक टोटल काहीतरी ह्याला चुकले असणार आहे. ट्वेंटी 1,87,265 येस 1,87,265 सॉरी काहीतरी पहिलं चुकलेलं 1,87,265 हा प्रॉब्लेम टॅली होते 1,87,265 ओके. सो प्रांजली उत्तर चेक कर. गायत्री बरोबर आहे. अस्मिता बरोबर आहे. क्रेडिट नाही बाळा अस्मिता डेबिट आणि क्रेडिट यस ऋतुजा चुकलेलं सॉरी. ओके तर मित्रांनो हा प्रॉब्लेम आपला इथं पूर्ण झालेला आहे. मी जस्ट पूर्ण प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर ठेवायचा प्रयत्न करतो. ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा याचा ते घेऊ शकतात. परत तुम्ही झूम केलं तर तुम्हाला क्लिअर तिथं दिसेल काही इश्यू येणार नाही. ओके